नमस्कार. महत्त्वाची बातमी समोर येते. अमृत महोत्सवाचे सुवर्ण पर्व. करांडे स्कूलमध्ये 47 पत्रकारांचा गौरव. पाहुयात सविस्तर. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्ष 2026-27 निमित्ताने सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला, ड्रीम फाउंडेशन सोलापूर, करांडे इंटरनॅशनल स्कूल जुजारपूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सांगोला यांच्या संयुक्त विद्यमानाने जुजारपूर येथील करांडे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे सांगोला तालुका पत्रकार कार्यशाळा आणि कृतज्ञता सोहळा अत्यंत उत्साहात पार पडलाय. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या सामर्थ्यातून समाजाच्या आशा आकांक्षांना व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच समाज प्रबोधनाचं कार्य अविरत चालू ठेवावं, असं प्रतिपादन या कार्यक्रमाचे उद्घाटक व मुख्य मार्गदर्शक दैनिक सकाळचे माजी निवासी संपादक, ज्येष्ठ पत्रकार व लेखक अभय दिवाणजी यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे व म.सा.प. सांगोला शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके हे होते. यावेळी व्यासपीठावर निमंत्रक ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथ भतगुणकी, करांडे इंटरनॅशनल स्कूलचे श्रीधर करांडे व समन्वयक म.सा.प. प्रमुख कार्यवाहक प्राध्यापक धनाजी चव्हाण हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या त्रिलचित्रा सांगोला विद्यामंदिर येथे पुष्पहार अर्पण करून झाले. त्यानंतर करांडे स्कूल जुजारपूर येथे विद्यार्थ्यांच्या बहारदार स्वागत सत्रानं तसेच गणेश वंदन आणि सरस्वती वंदनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दानपट्टा व मल्लखांबाचे चित्तथरारक सादरीकरण केले. यावेळी श्रीधर करांडे यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित पत्रकारांचे शब्द नमुनांनी स्वागत केले. दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर निमंत्रकांनी ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथ भतगुणकी यांनी प्रास्ताविक केले. आपल्या ओघवक्त्या प्रास्ताविकातून त्यांनी या कार्यक्रमाच्या मुख्य हेतू स्पष्ट केला. स्वतः शून्यातून विश्व निर्माण करणारे, सायकलीवरून थेट दिल्ली गाठणारे आणि भाकरीवाला अशी सर्वसामान्यात आपली आगळीवेगळी ओळख जपणारे भतगुणकी हे एक ध्येयवेडी आणि दर्जेदार व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपल्या मनोगतात पत्रकारांना एका छताखाली आणून वैचारिक विचार मंथन घडवलं आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा यशोचित गौरव करणं हाच या कार्यक्रमाचा उद्दांत उद्देश असल्याचं सांगत सर्वांचं मनपूर्वक स्वागत सुद्धा केलं. त्यानंतर उद्घाटन सत्रामध्ये अभय दिवाणजी यांनी बीज भाषण पार पडले. यावेळी पत्रकारांच्या वतीनं पत्रकार मनोज उकळे यांनी आपल्या मनोगतात या सुंदर आयोजनासाठी संयोजकांचे कौतुक केले. चौथा स्तंभ म्हणून मोलाचं योगदान देणाऱ्या सांगोला तालुक्यातील 47 पत्रकारांचा सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन विशेष कृतज्ञता सन्मान करण्यात आलाय. या सोहळ्यात सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य चारुदत्त जगताप, विविध क्षेत्रातील मान्यवर, म.सा.प. सांगोला शाखेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, करांडे कुटुंबीय, करांडे स्कूलचे प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेष आटपाडीकर व सुनील जाऊजळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक धनाजी चव्हाण यांनी मानले. धन्यवाद. प्रतिनिधी रविराज शेटे, CBS न्यूज मराठी, सांगोला.